नमस्कार, मी विकास लवांडे. मी आज आपल्याशी बोलायला आलोय त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलोय. महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सक्रिय आहे. देवेंद्र फडणवीसांनी कसे छुपे चाल खेळतात त्याचा एक उत्तम नमुना मी आपल्यासमोर आणणार आहे. खरं तर तो आज युवा आमदार रोहितदादा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियात टाकून तो उघडकीस आणलेला आहे. काल 2 जुलै 2026 रोजी 2 GR शासनाने काढलेले आहेत. हे जे 2 GR शासनाने काढले त्याच्या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. अतिशय कावेबाजपणा ज्याला म्हणतो तो हा कावेबाजपणा त्यांनी केलेला आहे. आणि आपला कावेबाजपणा झाकण्यासाठी सुद्धा त्यांनी लगेचच दुसरा GR म्हणजे एकाच दिवशी 2 GR काढला ते त्याच्यासाठीच आहे. मूळ आपला एक कावेबाजपणा झाकण्यासाठी दुसरा GR काढला. काय GR आहे तर या भारत देशाचा जर आपण इतिहास अभ्यासला, भारताचा स्वातंत्र्य लढा जर अभ्यासला तर आपल्याला अनेक गोष्टी निरपेक्षपणे अभ्यासल्या तर दिसतील, सखोलपणे अभ्यास केला तर दिसतील. काल महाराष्ट्र सरकारने पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून जो GR काढला तो असा आहे. एक GR काढला, युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या आयोजनावरील खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा GR काढला आणि त्याच्यावर 6 ठिकाणी त्या नाटकाचे प्रयोग करायचे. नाटकाचे नाव आहे युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार. ते नाटकाचे प्रयोग 6 ठिकाणी होणार आहेत. बोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशिम अशा 6 ठिकाणी ते प्रयोग नाटकाचे होणार आहेत. आणि एका प्रयोगासाठी 7.5 लाख रुपये याप्रमाणे 45 लाख रुपयाची तजवीज महाराष्ट्र सरकारने जनतेच्या पैशातून सरकारी तिजोरीतनं केलेली आहे, कर्ज काढून. युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार हेडगेवार कसे काय युगप्रवर्तक असू शकतात? अगं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीराजे आहेत. शिवाजीराजांना युगप्रवर्तक म्हटलं जातं. डॉक्टर हेडगेवार युगप्रवर्तक नाहीत, हे आमचं ठाम मत आहे. नव्हे कुठल्याही विद्वान किंवा साहित्यिकांना का विचारवंतांना जरी आपण विचारलं, अभ्यासकांना जरी विचारलं, इतिहासकारांना जरी विचारलं तर डॉक्टर हेडगेवार हे युगप्रवर्तक असूच शकत नाहीत. त्यांनी काहीही असं कर्तृत्व केलं नाही की त्यांना युगप्रवर्तक म्हणावं. आणि ते नाटक त्यांच्याच RSS परिवारातल्या कोणीतरी लिहिलं असेल आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रात बळजबरीने दाखवण्यासाठी सरकारने पैशाची तजवीज केलेली आहे. आणि मग हा आपला कावेजबाजपणा झाकण्यासाठी त्यांनी लागलीच छत्रपती संभाजीराजांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पुरंदर किल्ल्यावर घेण्यासाठी 10 लाख रुपयाची तजवीज केलेली आहे. छत्रपती संभाजीराजांची जी जयंती येईल त्याच्यावर पुरंदर किल्ल्यावर जो काही सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्याच्यासाठी 10 लाख रुपयाची तजवीज केली. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांना बळजबरीने त्यांची नाटकं दाखवण्यासाठी 45 लाख रुपये आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे ज्यांना धाकलधणी म्हटलं जातं त्या लढवय्या छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीसाठी फक्त 10 लाख रुपये टाकलेत. त्यांची नाटकं किंवा त्यांचे जे काही नाटकाचे प्रयोग आहेत, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर अमोल कोल्हेंनी ते नाटक आहे शिवपुत्र संभाजी, त्याच्यासाठी नाही योगदान दिलं. डॉक्टर अमोल कोल्हेंनी आता सध्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अनुषंगाने जे काही एका चॅनलवर मालिका सुरू केली ती बंद करावी लागली. तिथे अनुदान नाही दिलं सरकारने. म्हणजे महात्मा फुले, संभाजी महाराज हे जे काय पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत यांच्यासाठी सरकारकडे पैसा नाही. पण जे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ज्यांना युगप्रवर्तक असं यांनी नाव टाकलं आणि पुढच्या आता काही पिढ्यांनी म्हणजे एक खोटं 100 वेळा सांगितलं की ते खरं वाटायला लागतं ना. म्हणजे पुढच्या 25-50 वर्षांनी पुढच्या पिढीला डॉक्टर हेडगेवार जणू काही युगप्रवर्तक वाटावेत अशा पद्धतीने तिथं नाव लावून टाकलं. जसं अनेक त्यांनी इतिहासामध्ये नसलेल्या स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्यवीर दाखवलं स्वयंघोषित. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे गुरु डॉक्टर BS मुंजे यांनी एकत्र येऊन 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्याला RSS म्हणतो त्याची स्थापना केली. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर
महात्मा गांधींनी, म्हणजे त्यांच्याकडे महात्मा गांधी जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व आलं तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात त्या काळात त्यांच्याकडे धुरा आल्यावर अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव केला आणि हेडगेवार अस्वस्थ झाले. त्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू संघटन करण्यासाठी त्यांना गांधीजींच्या विचारांची अडचण होऊ लागली. गांधीजींनी काँग्रेस सर्व धर्मसमभावाची करायची, सर्व जाती धर्मांना सोबत घ्यायचा हा भूमिका मांडल्यानंतर हेडगेवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांचं मॉडेल जे आहे ते फॅसिस्ट प्रवृत्तीचं आहे, कारण मुंजे मुसोलिनीला त्या काळात भेटून आले होते. RSSचा जो ड्रेस कोड आहे, हाफ पॅन्ट किंवा तो बेल्ट किंवा काळी टोपी, हे जो काय ड्रेस कोड आहे हा भारतीय संस्कृती कधीच नव्हता. भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही राज्यामध्ये हा ड्रेस कोड नाही. हा मुसोलिनी आणि हिटलर ह्या फॅसिस्ट विचारावर आधारलेला ड्रेस कोड आहे. कारण त्यावेळेस पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि हिटलरने जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा द्वेष करण्यासाठी राष्ट्रवाद जो काय आहे तो तिथे असा त्याची प्रचंड तिथं प्रचार करून ज्यूंचं नरसंहार केला होता. ज्यूंना टार्गेट केलं होतं. त्याच पद्धतीनं RSSने एकत्र येऊन जे कोणी एकत्र आले सुरुवातीला त्याच्यामध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, डॉक्टर BS मुंजे, गणेश उर्फ बाबाराव सावरकर, ELV म्हणजेच लक्ष्मण वासुदेव परांजपे, BB उर्फ बाळकृष्ण बाबूराव थोलकर, बाबासाहेब आपटे, आप्पाजी जोशी आणि पांचाळ असे एक 7-8 लोक एकत्र येऊन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. हा केवळ हिंदू धर्माचं संघटन करण्यासाठी. हिंदू धर्म हे त्यांचं हिंदुत्व फक्त पोकळ होतं, खरा ब्राह्मणवाद रुजवायचा होता त्यांना. हे ब्राह्मण्यवादी लोक एकत्र आले सगळे. याच्यामध्ये कुणीही SC STतला नव्हता, कुणीही OBC नव्हता आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये कधीही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जो ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य लढा लढला गेला, सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेच्यासाठी लढले, भगतसिंग सुखदेव राजगुरू फासावर गेले, पण RSSने कधीही इंग्रजांच्या विरुद्ध एक अवाक्षर सुद्धा कधी काढले नाही. ब्रिटिशांच्या विरुद्ध कधीही आंदोलन केले नाही, भूमिका घेतली नाही, लढले नाही. उलट BJP ब्रिटिशांना या RSSने छुपा पाठिंबा दिला होता. 1942ला जो काय चले जाओचा नारा झाला त्यावेळेस ब्रिटिशांना मदत केली RSSने. सावरकरांनी तर पत्रकच काढली होती हिंदू महासभेच्या माध्यमातून की कुठल्याही सरकारी लोकांनी राजीनामे देऊ नयेत ब्रिटिश गव्हर्नमेंटचे, असं पत्रक काढलं होतं आणि ब्रिटिश सैन्यात सामील व्हावं असंही पत्रक सावरकरांनी काढलं होतं. त्यामुळे हिंदू महासभा असेल किंवा RSS असेल यांनी कधीही ब्रिटिशांच्या विरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सहभाग घेतलेला नव्हता. हे जग जाहीर आहे. उलट यांनी मुस्लिम लीगशी संधान बांधून हिंदू मुस्लिमाचा तेढ वाढवला आणि इथे पाकिस्तान आणि हिंदुस्थान अशी फाळणी व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधीवर पहिला हल्ला 1934 साली झाला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शत्रू वाटत होते. RSSच्या स्थापनेपासून त्यांनी शत्रू ठरवलेले आहेत. त्यांचे पहिले शत्रू म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन आणि जे काही कम्युनिस्ट विचाराची लोक आहेत, म्हणजे कम्युनिस्ट तत्वज्ञान, ख्रिश्चन आणि मुस्लिम हे 3 त्यांचे शत्रू आहेत. आणि सर्व धर्म समभावाची जे कोणी भाषा करतील, अस्पृश्यता निर्मूलनाची जी कोणी भाषा करतील ते सुद्धा यांचे शत्रू आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती जाहीरपणाने 1927 साली. RSSला मनुस्मृती प्यारी आहे. RSS वर्णवर्चस्ववादी आहे. RSS समरसता म्हणते, समता म्हणत नाही. म्हणून शास्त्राने सुद्धा GR मध्ये असं म्हटलंय की बघा काय म्हटलंय तर त्यांच्या जीवन कार्याचा म्हणजे हेडगेवारांच्या भारतीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रावर व्यापक स्वरूपात घडलेला असून युवकांमध्ये राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरत आहेत. ते RSSला प्रेरणादायी असतील हो, कारण ती एक चालुकानुकावर्तित्व एका माणसाने चालवलेलं मिलिटरी सदृश फॅसिस्ट विचाराचं संघटन आहे. आदेशावर चालणारं संघटन आहे. तिथे जे काही शाखा भरतात आणि तिथे जे काही प्रचारक शाखेत काही जे काही सांगतात, थोतांड अफवा सोडतात, त्या शाखेमध्ये किंवा RSSच्या कुठल्याही याच्यामध्ये प्रचारकांना किंवा सरसंघचालकांना उलटून क्रॉस प्रश्न विचारण्याची पद्धत नाही. तिथे कार्यकर्ता नसतो, सैनिक असतो. कार्यकर्ता आणि सैनिकात खूप फरक असतो. इथे सैनिकीकरण आहे आणि म्हणून RSS वर्णवर्चस्ववादी आहे, मनुस्मृतीला मानणार आहे. ते कधीही मनुस्मृतीचा निषेध करत नाही. 1930 साली जेव्हा भारताचा स्वातंत्र्य लढा चालू होता, ऐन स्वातंत्र्य आता तोंडावर दिसत होतं, तेव्हा पंडित नेहरूंनी पहिल्यांदा
तिरंगा ध्वज फडकावला होता, तेव्हा RSSच्या केशव बळीराम हेडगेवार यांनी त्याच्या विरोधात पत्रक काढलं होतं. ते म्हणले तिरंगा हा ध्वज आपला असणार नाही. त्यांच्या निधनानंतर 40 सालानंतर गोळवलकर त्यांचे जे काय होते सहकारी, त्या माधव गोळवलकरांनी सुद्धा जेव्हा भारताचा स्वातंत्र्य लढा संपल्यानंतर आपलं संविधान आलं, त्या संविधानाला त्यांच्या मुखपत्रातनं जाहीरपणे विरोध केलेला आहे. तिरंग्याला जाहीरपणे विरोध केलेला आहे. बंच ऑफ थॉट्स मधून त्यांनी हिंदू राष्ट्र मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये वर्णव्यवस्था सामील आहे, वर्णव्यवस्थेचं जाहीर समर्थन आहे. त्यामुळं केशव बळीराम हेडगेवार असतील किंवा गोळवलकर असतील, हा भारताच्या संविधानाच्या विरोधी भूमिका घेणारे आहेत. भारताच्या फुटीला देश फाळणी होण्याला हे कारणीभूत विचारसरणी आहे आणि इथे वर्णवर्चस्ववाद मांडून जातीवाद धर्मवाद पसरवणारी ही संघटना आहे. म्हणूनच सरदार पटेलांनी यांच्यावर बंदी घातली होती. सरदार पटेलांनी बंदी घातल्यानंतर यांनी अफिडेव्हिट दिलं की आम्ही फक्त सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू. आणि यांनी मग काय केलं, भारतीय जनता पार्टी, म्हणजे त्यावेळेस जनसंघ होता, नंतर त्याची भारतीय जनता पार्टी झाली. जनसंघ नावाची राजकीय एक विंग काढली, ज्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी तयार झाली, ज्याचं नाव. मग त्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक विंग काढली, त्याच्यामध्ये अनेक विंग त्यांनी काढल्या. विश्व हिंदू परिषद धार्मिक कार्यासाठी काढली, शिक्षणामध्ये विद्या परिषद काढली, कामगारांच्या मध्ये हिंद मजदूर संघ काढला, बीजेपी, सेवा भारती, गोरक्षक, बजरंग दल, आदिवासींच्या मध्ये वनवासी कल्याण आश्रम, राष्ट्रसेविका समिती महिलांसाठी. महिला तिथे कधीही सरसंघचालक होऊ शकत नाहीत आणि त्यांच्या कोर टीम मध्ये कुणीही महिला नाहीत किंवा दलित नाहीत, हे लक्षात ठेवा. भारतीय किसान संघ RSSचाच आहे, ग्राहक पंचायत इत्यादी. त्यांच्या RSSच्या परिवारामध्ये अधिकृतपणे 50 संघटना आहेत, 50 ज्यांचं सदस्यत्व अधिकृत नसतं, त्यांचं रजिस्ट्रेशन नसतं, वर्गणीचा हिशोब नसतो, RSS सुद्धा रजिस्टर्ड नाही. आणि अशा कुठल्याही प्रकारचं या देशासाठी सकारात्मक योगदान दिलेलं नाही. त्या केशव बळीराम हेडगेवारांच्या नावाने जे काही नाटक युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार असं नाटक सुरू केले, त्याचा मी निषेध करतो. हे भविष्यातल्या तरुणांचं किंवा त्या नवतरुणांचा बुद्धिभेद करण्यासाठी हे नाटक आणलेले आणि शासनाच्या पैशातनं हे जे काय केलं जातंय हे अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे. तुमचे हेडगेवार गोळवलकर तुमच्या गळ्यात घालून फिरा, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मानगुटावर त्यांना बसू नका. हा देश त्यांचा कधीच नाही, हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. हा भारतामध्ये गांधी आणि नेहरूंचेच विचार चालतील, भारतीय संविधानाचीच मूल्य इथे चालतील. भारतीय संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही. तुमचा हिंदू राष्ट्राचा बागलबोवा फुटलेला आहे. 12 वर्ष झाली नरेंद्र मोदी सत्तेत आलेत, परंतु अजून सुद्धा अखंड भारत जे स्वप्न RSSने दाखवलं, मग पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश सह भारत करायचा, अखंड भारत, अजून अखंड भारत करण्यासाठी एकही पाऊल टाकलं नाही. पण बुद्धी गहाण ठेवलेला, विवेक बुद्धी गहाण ठेवलेले RSSचे कोणी संघिष्ट लोक आहेत, जे सैनिक आहेत, ते मात्र कधीही उलट प्रश्न विचारत नाहीत. त्यांना कधी प्रश्नच पडत नाहीत की अखंड भारत म्हणजे नेमकं काय आणि ते कधी होणार आहे. 12 वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, अजून एकही पाऊल अखंड भारतासाठी त्यांनी टाकलेलं नाही. ते होणार पण नाही. पण कल्पना फक्त दाखवली, काल्पनिक स्वप्न दाखवलं हिंदू राष्ट्राचं. अशी RSS रजिस्टर नाही, अधिकृत संघटना नाही. हेडगेवार आणि गोळवलकर यांनी या भारतामध्ये एक विषारी विचार पेरून ठेवलेले आहेत. त्यांच्या नाटकाला मी विरोध करतो. सरकारने जे काय हा कावेबाजपणा केला आणि छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीसाठी फक्त 10 लाख रुपये नावाला फक्त लोक चिडतील, नावं ठेवतील म्हणून एक तोंडदेखलेपणासाठी हा GR दुसरा संभाजीराजांच्या जयंतीसाठी काढला, हे सगळं फसवा आहे. तुम्ही छत्रपती संभाजीराजांचं अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधणार होतात, अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कोटी रुपये खर्च केले. तुम्ही जलपूजन करण्यासाठी पंतप्रधान आणले, पंतप्रधान ज्या कार्यक्रमाला येतात तो कार्यक्रम अद्याप यशस्वी झाला नाही. कुठेही अद्यापपर्यंत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक होऊ शकलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक होणार होतं, तेही अद्याप झालं नाही. त्यामुळे बहुजन समाजाचा विचार करणारे, सर्वधर्म समभावाचा विचार करणारे, पुरोगामी विचार करणारे, समतावादी मानवतावादी विचार करणारे महापुरुष यांच्या अडचणीचे आहेत. हे धर्मांध विचाराचा मी निषेध करतो, मनुवादी विचाराचा मी निषेध करतो. सगळ्यांनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, जनजागृती करा. बहुजनांनो जागे व्हा, आत्ता नाही तर कधीच नाही, आपण नाही तर कोण.